जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून सर्वच राजकीय पक्षांनी आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे। यामध्ये प्रभाग क्रमांक 5 मधील वातावरण जितेंद्र बुंदेले यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे। विशेष म्हणजे कोणत्याही पदावर नसतानाही बुंदेले यांनी प्रभागातील मूलभूत समस्या सोडवल्याचा दावा करत मतदारांनी त्यांनाच पसंती दर्शवली आहे। निवडणुका चालू आहेत नगर परिषदेच्या, या तर नगर महापालिकेच्या ही तर खूप चांगली गोष्ट आहे। पण आम्हाला आमच्या प्रभागामध्ये मध्ये जितेंद्र बुंदेले हा नगरसेवक निवडून आला तर जास्त काम राहील, कारण विकासाची कामं त्याच्या वडिलांनी पण आधी केलेली आहेत आणि आता सध्याला पण तो विकासाची कामं काही त्याच्याकडे पद नसताना करतो आहे। तर सगळी विकास कामं आणि सर्वसामान्य माणसांची जे काय प्रश्न आहेत, रस्ते, पाणी, नळ, कचरा कुंडी, दिवे, लाईट, हे जे काय आहे ते सगळं त्या जितेंद्र बुंदेलेच्या मुलांनी म्हणजे देवेंद्र बुंदेलेनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपल्या वॉर्डाचा विकास करावा ही सगळ्यात महत्वाची अपेक्षा आहे। आणि युवा पिढी आहे, ती युवा पिढी सगळ्यात पहिल्यांदा पुढे आली पाहिजे। युवा पिढीमध्ये सध्याला संघर्षाची लाट आहे आणि त्यांच्यामध्ये जोर पण आहे, परंतु हा जोर योग्य कामी आणि मतदारांच्या अपेक्षेनुसार, वॉर्डातल्या लोकांच्या नुसार त्यांनी कामं करावीत अशी आमची इच्छा आहे। त्याचबरोबर ब मध्ये पण तृप्ती कोठारी आहेत, त्या पण कामाच्या बाबतीमध्ये चांगल्याच आहेत। त्यांच्या मातोश्री आहे देवेंद्र बुंदेलेंच्या, त्या पण कामाच्या बाबतीमध्ये चांगल्या आहेत आणि निर्मळ पण कामाच्या बाबतीमध्ये चांगले, कारण यांच्याशी आमचे नेहमीचे संबंध आहेत आणि एका हाकेला ज्या वेळेला आम्ही त्यांना आवाज देतो त्या वेळेला हे सगळी मंडळी येऊन आमची कामं करतात। तर असाच नगरसेवक पाहिजे की जो वॉर्डातली कामं हिरिरीने करेल आणि आमच्या मतदारांचं आणि आमच्या सगळ्यांचा मान ठेवेल। सध्या प्रामुख्याने समस्या अशा आहेत की आमच्याकडे कचरा गाडी येत नाही नियमितपणे, कारण काय होतं की मागच्या बाजूला जी कचरा गाडी यायला पाहिजे ती कचरा गाडी येत नाही। त्याचप्रमाणे मध्यंतरी लाईट नव्हते, पण देवेंद्र बुंदेलेंनी ते लाईटचं काम केलेलं आहे। तृप्ती कोठारीने थोडंसं रस्त्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि तो जो आमचा निर्मल आहे किंवा देवेंद्रची आई आहे, या पण सर्वसामान्य बायकांच्या कामाच्या मदतीला येत असतात। तर असे आम्हाला नगरसेवक असायला पाहिजेत की ज्यांनी महत्वाचं म्हणजे कामच केलं पाहिजे। निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून कामाची अपेक्षा आहे, नुसतं निवडून येऊन काही उपयोग नाहीये। असा पाहिजे आपल्याला नगरसेवक की ज्यांनी प्रामुख्याने सर्वसामान्य माणसाचे, जनतेचे, प्रभागातल्या लोकांचे प्रश्न लवकरात लवकर तातडीने सोडवले पाहिजेत, असा नगरसेवक आम्हाला पाहिजे। आणि त्या क्वालिटीमध्ये हा देवेंद्र बुंदेले बसतो, तृप्ती कोठारी बसते, चंद्रसेन निर्मळही बसतो आणि देवेंद्रची आई आहे ती पण बसते। तर या चौघांनी एकजुटीने एकत्र मिळून जर काम केलं तरच वॉर्डाचा विकास होणार आहे, अन्यथा विकासाला खीळ बसेल। पण या चौघांचं एकजुटीकरण असायला पाहिजे आणि मग सगळ्यांनी मिळून त्या वॉर्डचं काम केलं पाहिजे, अशी आमची सर्वसामान्य जनतेची या वॉर्डातनं अपेक्षा आहे। प्रभाग क्रमांक 5 मधून आहे आम्ही, आणि त्यांचे आजोबा शंकरसिंग बुंदेले, त्यांचे वडील होते जितेंद्रसिंग बुंदेले। आता देवेंद्रसिंग बुंदेले उभे आहे, त्यांनी लय काम केलेलं आहे, आमच्यासाठी लय काम केलेलं। त्यांनी लाईट लावलं, नाल्या खोदले, सगळं केलं। त्यांना अर्धी रात्रात बोलवलं ते येतात, त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करायला लागलो। आता लोकांचं मन काय आहे आम्ही सांगू शकत नाही, पण तुमच्या माध्यमाने आम्ही सांगतो किंवा त्यांना निवडून आणा, बस माझं इतकंच आहे। सध्या प्रामुख्याने कुठल्या अशा समस्या आहे की त्यांच्याकडून तुम्हाला? नाही सर, मागण्या काहीच नाही माझ्या। त्याने जे मागण्या आम्ही केलं ते मान्य केले ना, म्हणजे आम्ही जे म्हटलं लाईट लावलं, त्याने नाल्या खोदलं, सगळं केलं त्याने। आता त्यांना सांगायचं काहीच नाही त्यांना, म्हणजे असं घरचेच येते, त्यांच्या आजोबापासून तर त्यांच्या वडिलापासून आणि त्याच्यापासून आम्ही काहीच नाही सांगू शकत। त्याने अर्ध्या रात्रात बोलव, त्यांना येतात, ते कधी येतात ते। आम्हाला काही देवेंद्र आम्हाला रात्री काही टेन्शन नाही, आमचं त्यांना लाईट गीट गेली पाहिजे तुरंत येतं, ते पाणी आणून देते, काही टेन्शन नाही त्यांचं। आम्हाला चांगलं आहे ते, आमचं नगरसेवक चांगलं आहे, काम पाणी आणून देते सगळं। हमारे पास में देवेंद्र बुंदेले संसद पे नहीं था, ना ही सीट पे था, तो भी आज वो हमारे सब कामा करा। और आज वो प्रचार में खड़े हुए उम्मीदवार है शिवसेना के से, तो उन्हें अगर जीत के आने के बाद में कितना काम करेंगे हमारे लिए, हर चीज़ करता ना हमको। आज भी इसके बाद में तो और भी हमको फायदा मिलेगा उससे। आज हमको लाइट है, उसकी वजह से नालिया है, सब करके दिया उसने, और इसके आगे तो हमारे लिए तो बहुत अच्छा होगा। टैंकरों से पानी लोगों को हमको ला के देता था,
पानी की कमी नहीं, लाइट की कमी नहीं, नल की नहीं, कहीं की कोई चीज़ की कमी नहीं है हमारे को। हमारे सुख दुख में खड़े लिए आला उन्हें। और आज वो जब उम्मीदवार नहीं था तभी भी हमारे लिए खड़ा था वो। और आज तो जब वो चुन के आने के बाद में तो हमारे लिए तो बहुत कुछ कर सकता हो। और उसको हमारे को तो यही चाहिए कि भाई उसको जितके लाना जरूरी है हमारे लिए। बुंदेले हा असा माणूस आहे की त्याच्याकडे काही पद नसताना बी तो जनतेचं भरभरून काम करत राहतो आणि त्याला म्हणजे पद आल्यावर मग आम्हाला अपेक्षा आहे की तो आमचं काम करणारच आहे। कारण की आज पद बी नाही त्याला, तर तो लाईटाचं काम असो, नळाचं काम असो, काही नाल्याचं काम असो, का स्वच्छतेचं काम असो, का घंटागाडीचं काम असो, तो तत्पर, आम्ही त्याला सांगितलं की तत्पर ते आमची सेवेमध्ये हजर राहतो। आणि निवडून आल्यावर तो विषयच नाही राहिलेला आहे। जितेंद्र बुंदेलेला वोट द्या आमचं एवढं। माझं नाव विलास कांबळे, मी पोलीस खात्यामध्ये 35 वर्ष सेवा करून निवृत्त झालेलो आहे आणि मी वार्ड क्रमांक 5 मध्ये राहतो। आणि आमच्या वार्ड प्रभागामधून देवेंद्र जितेंद्र बुंदेले हे जितेंद्र हा आमचा मित्र होता आणि आमच्या मित्राचा मुलगा इथे उभा आहे आणि त्याला आम्हीच मतदान करणार आमच्या प्रभागातून। कारण तरुण पिढीला आम्ही देणार आहे आणि भाजपाच्या कोणत्याहीच कार्यकर्त्याला कोणालाच आम्ही मतदान करणार नाही। आमचं एकच ध्येय, मी एक साधारण व्यक्ती, आमचं एक ध्येय आहे की महाराष्ट्रात। प्रतिनिधी निकिता गुंजकर, NTV न्यूज मराठी, जालना।